इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात आधी अस्सलाम वालेकुम. आज आपण इयत्ता 9वीची पहिली कविता, जिचं नाव भारत माता आहे, तिला स्वस्वरात म्हणणार आहोत आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे देखील म्हणायचं आहे. त्याआधी आपण शांता शेळके यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. शांता शेळके यांचा जन्म 1922 साली झालेला आहे. तसंच त्यांचा मृत्यू 2002 मध्ये झाला. शांता शेळके या कवयित्री, गीतकार, कथालेखिका होत्या. त्यांचं साहित्य मुक्ता, गुलमोहर, प्रेमिक, काचकमळ, सवाष्ण, अनुबंध इत्यादी कथासंग्रह, विजती ज्योत, पुनर्जन्म, धर्म, ओढ इत्यादी कादंबऱ्या नॉवेल को कहते हैं. धूळपाटी हे आत्मचरित्रात्मक लेखनाचे संकलन. आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी को कहते हैं, जो उन्होंने जमा किया है. रूपसी गोंदण, अनहोळख, जन्म जान्हवी, पूर्वसंध्या इत्यर्थ, किनारे मनाचे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. या कवितेत शांता शेळके यांनी काय सांगितलेलं आहे? प्रियतम असणाऱ्या भारत मातेविषयीचे प्रेम. प्रियतम जो मोहब्बत करती है, प्रियतम असणाऱ्या भारत मातेविषयी प्रेम, निसर्ग सौंदर्य खूबसूरती, निसर्ग कायनात की खूबसूरती, विविधतेतील एकता. भारतामध्ये विविध धर्म आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, सर्वांमध्ये एकता आपल्या भारतामध्ये दिसते. उत्कट देशाभिमान याचे वर्णन प्रस्तुत गीतातून कवयित्रीने केलेले आहे. मी कविता म्हणतो, माझ्या मागे देखील तुम्हाला म्हणायचे आहे. बघा, मी सुरू करतो, माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचे आहे. आपण वळूया कळव्याकडे. प्रियतम आमची भारत माता, प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिचे मुले. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्वे फुले. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय है पाणी झुळझुळते. प्रिय कर ही डुलणारी शेती, प्रिय है वारे सळसळते. प्रियतम आमचा धवल हिमाचल, बगे बिडाया तो गगना. प्रियतम आमचे सह्यविंद है, प्रियतम या गंगा यमुना. मानव सारे समान हस्ती, शिकवण ही जगतास दिली. या मातीचे मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिचे मुले. रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले. प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू. या मातीची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. शांता शेळके यांनी या कविता भारत मातेविषयी लिहिलेली आहे. आपण प्रत्येक कळव्याला आता समजण्याचा प्रयत्न करूया, त्याला समजूया शांता शेळके काय म्हणतात ते. प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिचे मुले. आणि भारत मातेचे सर्व मुलं आहेत, लेकरे आहेत. ज्या पद्धतीने भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी असे विविध धर्मपंथाचे लोक राहतात, त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने एका बगीच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे फुलं आपल्याला दिसतात, ज्या पद्धतीने फुलं हे वेगवेगळ्या रंगाचे जरी दिसले तरी त्याच्यामध्ये कुठेतरी एकता आपल्याला दिसते. तीच एकता कुठेतरी आपल्याला भारतामध्ये दिसते, माणसात दिसते आणि लोकांमध्ये दिसत असते. प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते. प्रिय कर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते. प्रिय आम्हाला येथील माती, भारताची माती आम्हाला प्रिय आहे. प्रिय हे पाणी झुळझुळते आणि नदीचं जे पाणी झुळझुळ म्हणून वाहत असतं, ते पाणी झुळझुळणारं आम्हाला प्रिय आहे. प्रियकर ही डुलणारी शेती. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रामुख्याने जर तो
कृषी प्रधान देश आहे, तर येथे जी शेती आहे ते आम्हाला प्रियकर आहे. प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सडसडते. आणि या पिकांवर जो वारा येतो, ज्या पद्धतीने वारा पिकांना इकडच्या तिकडे डोलवतो, ते सडसडणारे वारे आम्हाला पसंत आहेत. प्रियतम अमुचा धवल हिमाचल, आणि हा जो पर्वत आहे, हिमालय पर्वत आहे, जो बर्फाने आच्छादलेला आहे, तो सर्वात मोठा हिमाचल आम्हाला खूप पसंत आहे. बघे भिडाया तो गगना, प्रियतम आमचा धवल हिमाचल, बघे भिडाया जो गगना. येथे बघा की हा जो हिमाचल आहे तो आकाशाला भिडण्यासाठी तो तयार आहे. त्याच पद्धतीने आमचा आमचा ध्येय हे सुद्धा उंच असायला पाहिजे. प्रियतम आमचा धवल हिमाचल, बघे विळाया जो गगना, प्रियतम आमचे सह्यविंद, हे प्रियतम या गंगा यमुना. आणि येथे सह्यविंदचा अर्थ इथे सह्याद्रीचे पर्वत रांगा यांच्याबद्दल सांगितलेला आहे. प्रियतम आमचे सह्यविंद, हे सह्याद्रीचे पर्वत आम्हाला प्रिय आहेत. येथली गंगा आणि यमुना नद्या आम्हाला प्रिय आहेत. हिंदू धर्मामध्ये गंगा आणि यमुना नद्यांचं येथे विशेष स्थान आपल्याला कुठेतरी बघण्यासाठी मिळतं. त्याच पद्धतीने मानव सारे समान असते, शिकवण ही जगतास दिली. प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्यापेक्षा समान आहे, कोणी कोणापेक्षा मोठा किंवा कोणीपेक्षा लहान नाही. या भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती समान आहे. किंवा पूर्ण जगामध्ये जर आपण बघितलं इस्लामला, तर इस्लाम आपल्याला हे सांगतो की कोणीही कोणापेक्षा मोठा नाही किंवा कोणी कोणापेक्षा लहान नाही, तो रंगाने नाही किंवा पैशाने नाही. मानव सारे समान असतील, शिकवण ही जगतास दिली. या मातेची मुले सद्गुणी, आणि या भारत मातेची जी मुलं आहेत ती सद्गुणी आहे, गुणवान आहे. सर्व जगाला प्रिय झाली गुणवान असल्यामुळे. जे लोक गुणवान असतात ते सर्वांना पसंत असतात, म्हणून आपण गुणवान व्हायला पाहिजे. मानव सारे समान असतील, शिकवण ही जगतास दिली. या मातीची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली. प्रिय अमुची भारत माता, आम्ही तिला वंदन करू. वंदनचा अर्थ शांता शेळके यांनी अभिवादन असा इथे सांगितलेला आहे. अभिवादन, झुकना. प्रियतम अमुची भारत माता, आमची भारत माता ही प्रियतम आहे. आम्ही तिच्याशी मोहब्बत करतो, प्रेम करतो. वंदन आम्ही तिला करू. या मातीची मुले लाडकी, आणि आईला ज्या पद्धतीने सर्व मुलं ही लाडकी असतात, त्याच पद्धतीने भारत माताला देखील सर्व मुलं ही लाडकी आहेत. या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू. आपलं प्राण गेलं तरी चालेल, परंतु तिचा ध्वज हे खाली जाता कामा नये. आपण तिला, त्या ध्वजाला नेहमी उंचावलं पाहिजे. आता कसं उंचवाल, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तुम्ही मोठी कामगिरी केली तर आपला जो ध्वज आहे, भारत मातेचा जो ध्वज आहे, तो कुठेतरी उंच जाणार आहे. आणि कुठेतरी आपल्या भारत मातेचं नाव, आपल्या नावासोबत आपण कुठेतरी त्याला आपण लोकांना पसंत पडेल, आपली कामगिरी असं आपण करणार आहोत. ठीक आहे. तर आपल्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना कमीत कमी ही कविता 2 वेळा लिहायची आहे, आणि तिला आपल्याला पाठ होईल अशी आपल्याला त्याला म्हणायची आहे. ठीक आहे बेटा. तर आज इतकंच. अस्सलाम वालेकुम.